हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम श्री गणेशाय नमः। जय जयाजी पुरुषोत्तमा जय जयाजी वैकुंठ धामा। जय श्री हरे शिव विश्रामा आत्मा रामा नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शरदेन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी पुरुषोत्तमा जय जयाजी वैकुंठ धामा। जय श्री हरेश्व विश्रामात्मा रामा नमोस्तुते। आतापर्यंत आपण स्वर्गारोहण या ग्रंथाचे 5 अध्यायाचं चिंतन आपण केलेलं आहे। 6व्या अध्यायाच्या प्रारंभी विष्णुदास नाम आहे पुरुषोत्तम भगवान परमात्म्याला ज्यांचा असणारा वैकुंठामध्ये निवास आहे, जे श्रीहरी असे आहेत, जे भगवान शंकराचं असणारं विश्राम स्थान आहे, अशा असणाऱ्या श्रीहरीला प्रभू रामचंद्राला भगवंताला त्या ठिकाणी नमस्कार करतायत। वैशंपायन म्हणे जन्मे जयास पुढील कथा एके सावकाश कलेवरेती एकमेकास गुंतली असती वायुचक्री। वैशंपायन असणार राजा जन्मेजयाला म्हणतात, जन्मेजय ऐक, पुढची कथा मी तुला सांगतो। ती कलेवर, काल विषय जो कलेवरांचा झाला, ती कलेवर ते असणारे हत्तींचे देह, एक हत्ती आपल्या अंगावर पडत आहे हे पाहून भीमानं दुसरा हत्ती घेऊन त्या वरच्या हत्तीला वरच्यावरीच त्या हत्तीनं वरी लावलं। वायुचक्राच्या पलीकडे 5 लाख योजन असं असणार पलीकडे अंतराळामध्ये आजहून असणारे त्या 2 हत्तींचे कलेवर देह गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर अजून आकाशामध्ये आहेत, वायुचक्रामध्ये आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी महाराज वैशंपायन राजा जन्मेजयाला सांगत आहेत। मनोनी तया वायुचक्रात दोन्ही अद्यापि असती फिरत ऐसे ऋषी असे सांगत वरी असत्य वाटे जन्मेजया। ते एकामेकामध्ये असणारे गुंतलेले आहेत, वरी जाऊन वायुचक्राच्या बाहेर कदाचित गेलेले आहेत, म्हणून असणार ते अद्यापि आतापर्यंत आकाशामध्ये ते आहेत। ऋषी असं सांगत असतानाच राजा जन्मेजयाला ही गोष्ट खोटी वाटलेली आहे। तेथे कैसे परी जाहले मागे पार्थे युद्ध उदंड केले परी कुरुक्षेत्री वचन मोडिले ते विधान कृष्णाचे। इथं असणारे कशा प्रकारची परी झालेली आहे, कशा प्रकारची गोष्ट झालेली आहे का म्हणले, माग असणार पार्थनाम अर्जुनानं मोठा असं असणार युद्ध केलं। बरेच युद्ध अर्जुनानं आपल्या जीवनामध्ये केली नाही असं नाहीये, पण कुरुक्षेत्रामध्ये आल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये असणारा महाराज संदेह निर्माण झाला। अर्जुनाच्या मनामध्ये असणारं युद्ध करू वाटायला गेलेलं आहे। त्यावेळेस भगवान परमात्म्याने स्वतः सांगून हे असणार काय केलेलं आहे, भगवान कृष्णाचं वचन शब्द असणारे अर्जुनानं मोडले। तर हे जे विज्ञान, हे जे चातुर्य, हे जे कोणाचं आहे, भगवान कृष्णाचं चातुर्य आहे। दैवाची वासना ऐसी जे झाले सांगावे पार्थासी मनोनी मोह उपजविला त्यासी गीता मुखेसी सांगावया। ही सगळे असणारे देवाची लीला आहे। दैवाची वासना अशी, त्याच्या दैवाचं असणारी इच्छा अशी होती, जे असणार जे झाले सांगावे पार्थाशी। म्हणून आता जी गीता सांगायची, मग गीता सांगायला काहीतरी निमित्त पाहिजे ना, म्हणून असणारा अर्जुनाच्या ठिकाणी देवानीच मोह निर्माण केला, म्हणून मोह उपजविला त्याशी।
मोह निर्माण केला अर्जुनाच्या मनामध्ये भगवंतानी. कशा करता? गीता मुखेशी सांगावया, ही गीता प्रगट व्हावी, ही गीता लोकांपर्यंत जावी म्हणून भगवंताने ही लीला केलेली आहे. तद्वत असणारा हा प्रकार आहे. अशा प्रकारे वैशंपाय, अशा प्रकारे विष्णुदास नामा म्हणतायत. येथे त्याची परिजान नित्यपूर्वी उठे ब्राह्मण, एवढी पर्वणी राय ऐकून असत्य काय मानावे. हो, इथं असणार राजाला प्रत्यक्ष सर्व दिसतंय. एक पर्व झालं की एक ब्राह्मण उठतोय. एवढं असताना प्रत्यक्ष प्रमाण राजानं संशय का घ्यावा? पण इथंही अशीच परी झाली. लोकांना त्यामागची कथा कळावी, लोकांना त्यामागचं कारण कळावं, कोणाच्या मनामध्ये संशय वगैरे राहू नये, हे सर्व जाणून देण्याकरताच राजा जन्मेजयानं असणारा हा संशय, ही असणारी शंका त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. ऋषी सांगे स्वर्गारोहण, परी विश्वासत नाही रायाचे मन. कथा होता संपूर्ण, नुठेची ब्राह्मण 18वा. ऋषी सांगे स्वर्गारोहण, ऋषींनी सर्व स्वर्गारोहणाची कथा सांगितली, पण राजाच्या मनामध्ये, जन्मेजयाच्या मनामध्ये विश्वास नव्हता. आणि मग त्या विश्वास नसल्यामुळे काय झालेले, राजाचं मन महाराज व्याकुळ झालं. कथा होता संपूर्ण, नुठीची ब्राह्मण 18वा, लक्ष नव्हतं, मनामध्ये संशय निर्माण झाला. त्यामुळे जो 18वा ब्राह्मण होता, हे 18वं स्वर्गारोहण पर्व झालं तरी तो ब्राह्मण उठलेला नाहीये. तैसेची कापड शुद्ध न होत, ते राजा थोर गजबजला तेथ. आणि चित्ती की काम जप्रत, एवढी प्रचित न आली. तैशेचे कापड शुद्ध न होत. आता ही कथा जी आपण पहिल्या अध्यायामध्ये ही कथा ऐकलेली होती बघा, आपण चिंतन करत असताना प्रथम अध्यायामध्ये या कथेचं चिंतन आपण केलं होतं. ज्या वेळेस राजा जन्मेजय आहे, ब्राह्मणाचा अपमान झाला. थोडक्यामध्ये मी सांगून जातो विषय कळण्याकरता. ब्राह्मणाचा असणारा, ब्राह्मणांनी यज्ञ थांबवला, म्हणण्याला दुजोरा दिला. इंद्र ब्राह्मणाच्या रूपात मागायला आला, त्याचा राग आला. त्या रागानं सर्व ब्राह्मण घालावून दिले. व्यास महर्षींना राजा जन्मेजयाच्या वंशाविषयी आदर होता म्हणून त्या ठिकाणी व्यास महर्षींनी आपले शिष्य पाठवले. बा, तुझे पूर्वज एवढे चांगले, तू असं का पाप करतो? म्हणून हे सांगण्याकरता, पूर्वजांची कीर्ती सांगण्याकरता शिष्य व्यासांनी पाठवले. पण या जन्मेजयानं आपल्या पूर्वजाची ही निंदा केलेली आहे. त्यावेळेस महाराज त्या असणाऱ्या व्यास शिष्यांनी शाप दिला, तू असणारा कुष्ठरोगानं ग्रसित होशील. त्याला कुष्ठरोग प्राप्त झाला राजा जन्मेजयाला. कुष्ठरोग झाल्याच्या नंतर पुन्हा असणार त्याला शिष्यांनी जाता जाता सांगितलं, अमुक अमुक दिशेत जाऊ नको, काही नको, लग्न करू नको त्या स्त्री बरोबर. तो तिकडे गेला, लग्न केला त्या स्त्री बरोबर. नंतर नरयज्ञ करत असताना तिथं हातामध्ये पाणी घेतलं, पाणी शिंपडलं, पण त्या पाण्याचे शस्त्र झाले, त्यानं ते ब्राह्मण मेले. मग शोक करू लागला, व्यासांना शरण गेला. व्यासांनी सांगितलं, काय हरकत नाही, तुझा हा दोष मी घालतो, कुष्ठरोगही घालवतो आणि ब्राह्मण मेले हा दोषी घालवतो. मग काय झालं, एकीकडून सांगायला असणार वैशंपायन बसलेले आहेत आणि एकीकडून राजा जन्मेजय बसला, आणि या दोघांच्या मधोमध एक कृष्ण वस्त्र धरलेला आहे. कृष्ण वस्त्र म्हणजे काळा कपडा, असा पडदा म्हणून, जसं लग्नामध्ये आंतरपाठ धरतात का, तशा प्रकारे या दोघांच्या मध्ये असणारा काळा कपडा असा धरलेला आहे. एक असणारा ब्राह्मण उठला की एक हात कापड काय व्हायचं, पांढरं व्हायचं. पण तैशेची कापड शुद्ध न होत. पण आता 18वं पर्व ऐकून 17 हात कापड शुद्ध झालं, पांढरं झालं. पण 18वं पर्व ऐकलं तरी असणारं एक हात कापड शुद्ध होत नाही. हे पाहून राजा गजबजलेला आहे, गोंधळलेला आहे आणि मनामध्ये चिंता करतोय की असणार हे काय झालेलं आहे, याचा अनुभव, याची प्रचिती मला का आलेली नाहीये. मग राये ऋषीस केली विनवणी, कथा संपूर्ण सांगितली स्वामींनी. परी प्रचित मज लागुनी, नयेची ताता एवढी. मग राजाने असणार ऋषीला विनंती केली, महाराज तुम्ही मला एवढी कथा सांगितली, 17 हात कापड पांढरं झालं, मला असणार आनंद वाटला, पण इथं असणार नेमकं असं का झालं? एवढ्या एका हाताची एक ब्राह्मण असणार अजून उठला नाही, एक हात कापड अजून शुद्ध झालं नाहीये, मला या अध्यायाची प्रचिती का आली नाही, याचा अनुभव का आला नाही, ते मला तुम्ही सांगा. तुमचे कृपे करुण 17 उठले मृत ब्राह्मण,
आणि तेवीच कापड संपूर्ण 17 हात शुद्ध झाले. तुमच्या असणाऱ्या कृपेनं 17 ब्राह्मण उठलेले आहेत. 18वा ब्राह्मण फक्त राहिलाय. जे काळं कापड आपल्या दोघांच्या मध्ये असणार अंतरपाटासारखं धरलं होतं ते असणार कापड 17 हात शुद्ध झालंय. एक हातच काळं राहिलेलं आहे. ते स्वर्गारोहण पर्व झालं तरीही ते कापड असणार पांढरं का झालेलं नाहीये, शुद्ध का झालेलं नाहीये मला सांगा, असा प्रश्न राजा जन्मेजयानं वैशंपायनांना केलेला आहे. कापडा नव्हेची शुद्धता आणि मृत ब्राह्मणासी सजीवता 18 व्यास नव्हे का. आणि हे स्वर्गारोहण सांगता, हे स्वर्गारोहण सांगत असताना कापड असणार शुद्ध झालेलं नाहीये, त्या असणारा मृत मेलेला ब्राह्मण उठलेला नाहीये, 18व पर्व झाली तरी 18 व्यास नव्हे का, हे असणार का झालं नाही, असा प्रश्न पुन्हा पुन्हा वारंवार राजा जन्मेजय वैशंपायनांना विचारू लागलेला आहे. तव तो ऋषी असे म्हणत राया काय तुवा मानिले असत्य, वचन सांगे यथार्थ नाही तरी शाप देईन. तेवढ्यामध्ये असणार ऋषी म्हणतायत, राजा सांग तू असणार मनामध्ये काय असत्य मानलंस, तुला काय खोटं वाटलं या कथेमध्ये ते सगळं सांग. तुझा तो खोटेपणा, तुझा तो संशय, तुझी ती शंका आली म्हणून हे असणार काम झालेलं नाही. संशय आत्मा विनश्यती म्हणून असणार तुझं हे कार्य झालेलं नाहीये असं वैशंपायन राजा जन्मेजयाला म्हणताय. ऋषी सकू पैसा बोलिला ऐसे पाहून राजा भ्याला, आणि म्हणे जी असत्य जीवाला वाटले एक स्वामिया. आता ऋषींना राग आला. ऋषीचा राग भल्या भल्याला महाराज महागात पडतो. ऋषींचा असणारा राग पाहिल्याबरोबर राजा असणारा थरथर कापू लागलेला आहे, भ्यालेला आहे. आणि त्या ठिकाणी महाराज हात जोडले आणि म्हणतो, म्हणे जे असत्य जीवाला वाटले एक स्वामी. महाराज माझ्या मनाला एक गोष्ट असत्य खोटी वाटली, त्याविषयी मला शंका वाटली, तो असणार सांगतो ऐका. जीवायू चक्राचे गतीता गणिता 5 लक्ष योजने ऐसे सांगत, त्यात कलेवरे अद्यापी फिरत हे मला असत्य वाटले. अहो जी वायुचक्राचे गणित, ह्या वायुचक्राचं गणित तुम्ही म्हणता, वायुचक्रामध्ये असणार ते हत्ती गेलेले आहेत 2, आणि इथून शास्त्रामध्ये वायुचक्राचं गणित 5 लाख योजने केलेलं आहे. म्हणजे असणार 12 पंच 60, म्हणजे 60 लाख किलोमीटर एवढं लांब असणार इथून हे वायुचक्र आहे. मग एवढ्या लांब वायुचक्रामध्ये कुठं हत्ती फेकता येतात का? तुम्ही ह्या गोष्टी फेकायला लागलात असं मला वाटत आहे. मग वायुचक्री दर्भ टाकुनी ऋषीने कलेवरे पाडिली धरणी, तया गजबजे करुणी दिशा सर्व दाटल्या. मग असणार ऋषींनी काय केलेलं आहे, एक दर्भ हातामध्ये घेतला. आता ऋषी मंडळी होती, योगाचं ज्ञान होतं त्यांना, ते योग शक्तीनं पाहिजे त्या गोष्टी करत होती. ऋषींनी असणारा एक दर्भ काढला, एक असणारे दर्भ घेतला, तो दर्भ असणारा सोडला, आणि त्या दर्भानं 5 लक्ष योजने एवढ्या उंचीवरचे असणारे ते हत्ती खाली केवळ त्या दर्भानं पाडलेले. ही ऋषींची ताकद आहे बरं का. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तो तपाचं सामर्थ्य महाराज, त्या तपानं ऋषींना महाराज 5 लाख योजनवरचे एवढे असणारे ते 2 हत्तीचे मोठाले कलेवर असणारे जमिनीवर पाडले. त्याबरोबर असणारे सर्व दिशा दणाणलेल्या आहेत, सर्व ठिकाणी असणारा आवाज त्या असणाऱ्या हत्तींच्या पडण्याचा झालेला आहे. मग ऋषी म्हणे रायासी दृष्टीने पाहे कलेवरासी, मग सोडून आसनासी राजा पाहून चालिला. मग ऋषी असणार राजाला म्हणले, राजा तुझ्या मनामध्ये शंका होती, चल तुझ्या डोळ्यानं असणार ते हत्तीचे कलेवर पहा, असं म्हणून असणार राजा आणि ऋषी तिथून निघालेले आहेत. तव पर्वता एवढी दोन्ही गजाची कलेवरे देखुनी, जन्मे जय राजा विस्मित मणी म्हणे बळी होते पूर्वज. आणि ते पर्वतासारखे 2 असणारे हत्तींचे शरीर पाहिले, वेगवेगळे 2 पर्वतच तिथं आहेत की काय असं वाटू लागलेले. राजा जन्मेजयानं ते पाहिल्याबरोबर राजा असणारा मनामध्ये आश्चर्यचकित झाला आणि म्हणतो, बळी होते पूर्वज, आपले असणारे पूर्वज हे खरंच बलवान असे होते.
विकल्पंतरीचा गेला राजा पुनरपि आसनी बैसला. मग 18वा हात शुद्ध झाला आणि उठिला ब्राह्मण. विकल्पांतरीचा गेला, राजाच्या मनामधील असणारा विकल्प संशय निघून गेलेला आहे प्रत्यक्ष प्रमाण दिल्यामुळं. राजा पुन्हा आपल्या आसनावर बसलेला आहे आणि मनामधील संशय निघून गेल्यामुळं जे एक हात कापड जे काळं होतं ते असणार पांढरं झालेलं आहे आणि एक ब्राह्मण जो उठायचा राहिला होता तोही ब्राह्मण असणारा उठून बसलेला आहे. मग राव म्हणे ऋषीसी माझ्या फेडिले संदेहासी. अवघे शुद्ध केले कापडासी 18 ब्राह्मण उठले. मग राजा असणार ऋषीला म्हणतो, महाराज माझ्या असणाऱ्या सर्व संदेहाला शंकेचं असणारं निरसन तुम्ही केलं, संदेहाचं निरसन तुम्ही केलं. सगळं असणारं 18 हात कापड शुद्ध झालेलं आहे, 18चे 18 ब्राह्मण उठलेले आहेत. अशा प्रकारे स्तुती त्या ठिकाणी महाराज जन्मेजय वैशंपायनांची करत आहे. जी थोर सामर्थ्य कथेसी प्रचित आली माझ्या मनासी. मग कुसोनिया राजयासी वैशंपायन निघाले. खरंच ना महाराज, या कथेमध्ये मोठं सामर्थ्य आहे. हे महाभारताच्या कथा श्रवणाचं फळ आहे बरं का. जे 18 ब्राह्मण राजा जन्मेजयाकडून मेले ते उठले 18 पर्व ऐकून. राजा जन्मेजयाचा कुष्ठरोग गेला. हे असणारी कशाचं? महाभारताचं सामर्थ्य. माऊली ज्ञानोबारायांनी जी पहिल्या अध्यायामध्ये ओवी टाकली ती महाभारताचं सामर्थ्य मोठेपणा महात्म्य सांगण्याकरताच सांगितलं की महाभारत किती मोठं आहे. पहिल्या अध्यायामध्ये माऊलींनी ओवी टाकलेली ती एथ कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप आगोळा म्हणून जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले. पहिल्या अध्यायामध्ये महाभारताची महती सांगताना माऊलींनी ओवी टाकलेली. एवढं मोठं महाभारताचं असणारं महात्म्य आहे. तेच महात्म्य या ठिकाणी असणार राजा जन्मेजय म्हणतो, प्रचिती आली माझ्या मनाशी. माझ्या मनाला आता अनुभव आला की ही कथा किती श्रेष्ठ आहे आणि अशा प्रकारे त्याला आनंद झालेला आहे. तवतया ऋषीचे पाय जन्मेजय धरिता होय. जी उत्तीर्ण उपकार काय मज केले दोषा वेगळे. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर वैशंपायन निघायला जाण्याकरता निघाले त्यावेळेस त्या ऋषीचे पाय राजा जन्मेजयाने धरले. महाराज काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. तुम्हाला काय देऊ मी नेमकं, म्हणून तुमच्या असणाऱ्या या उपकारातून मी असणार उत्तीर्ण होईल. दोष नाम या पापापासून मला वेगळं केलेलं आहे. 18 ब्राह्मण, एक ब्राह्मण मेला की ब्रह्महत्येचा पाप आहे आणि ब्रह्महत्या पाप पंचमहापापात गणलं जातं. आश्रय 18 ब्राह्मण माझ्याकडून मेले. कुष्ठरोगासारखा रोग मला झाला पण मज केले दोषा वेगळे. महाराज तुमचे उपकार मोठे. या दोषापासून या पापापासून या रोगापासून तुम्ही मला वाचवलेला आहे. मी पूर्वजांची निंदा केली त्या पातके काया लोपली. ते स्वामींनी व्यथा हरिली ब्राह्मण सत्यापासून. मी पूर्वजांची निंदा केली. आता सुरुवातीला ज्या वेळेस व्यास महर्षींना सगळे ब्राह्मण राज्यातून काढून दिल्यावर व्यासांनी जे शिष्य पाठवले होते ते म्हटले होते तुझ्या पूर्वजाचं चरित्र ऐक कसं आहे. तर हा राजा उन्मत्तपणानं पूर्वजांची निंदा त्यांनी केली. माझे पूर्वज असे असतील, माझे पूर्वज तसे येत. आणि मग नंतर त्या ऋषींनी काय केलं, त्या पातके काया लोपली पूर्वजांची निंदा केल्यामुळं त्या ऋषींनी असणाऱ्या राजा जन्मेजयाला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि ते स्वामींनी व्यथा हरली. ते असणार कुष्ठरोगीचं दुखणं माझं स्वामींनी असणार हरण केलेलं आहे. ब्राह्मण असत्यापासून ब्राह्मणांनी जो शाप दिलेला होता किंवा ब्राह्मण जे मेलेले होते त्यापासून असणार मला यांनी वाचवलेला आहे. परी विनंती माझी ताता ती पर्येसा जी आता. धर्म स्वर्ग धारे चालता मन दुःखित तयाचे. पण माझी असणारी एक विनंती आहे वैशंपायन महाराजा, तुम्ही असणारी तेवढी ऐका. तुम्ही सांगितलं धर्मराज असणारे स्वर्गाच्या मार्गाने असणारे निघालेले, त्यांच्या मनामध्ये आपले 4 भाऊ असणारे गळून पडल्याचं दुःख आहे. ती पुढची कथा मला तुम्ही सांगा. अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी महाराज राजा जन्मेजय वैशंपायनांना करत आहे. कथा सांगितली तेथून परी माझे नव्हते तेथे म्हण. लटिकाची भ्रम धरून असत्य चक्री पडिलो तो. तुम्ही मला कथा पुढची सांगितली हो, पण झालं असं परी माझे नव्हते तेथे मन. माझं मन जाग्यावर नव्हतं. माझं मन कुठं गुतलं होतं? ते असणाऱ्या कुठं मन गुतलेलं आहे की ते हत्ती कसे एवढ्यावर टाकले. 5 लाख योजन 60 लाख किलोमीटर एवढ्या उंच हत्ती कसे गेले
हे खोटं तर नाही ना, अशा प्रकारच्या शंकेमध्ये माझं असणार हे म्हणून गुंतलं होतं. असत्य चक्री पडिले होते. त्या असत्य रूपी असणाऱ्या चक्रामध्ये, या जाळ्यामध्ये माझं मन पडलेलं होतं. जेवी राहू चंद्रकळा ग्रासी, अथवा जेवी अभ्रलोपवी दिनकरासी, तैसे असत्य माझ्या मनासी, कवळीले होते पये. जसं असणार ग्रहण काळामध्ये राहू असणार चंद्राला खाऊन टाकतो, ग्रासून टाकतो, किंवा जसं असणार हे अभ्रनाम ढग दिनकरणाम सूर्याला असणार लपवून टाकतात, तसं असणार महाराज माझ्या मनाला या असत्यानं, या संशयानं असणार महाराज दाबून टाकलेलं होतं, झाकून टाकलेलं होतं, ग्रासून टाकलेलं होतं. असं असणार जन्मेजय म्हणतोय. जेवी मीनसे उदकात, परिपारणसे त्याचा कळत, तैसेचे माझे हे चित्त, असत्ती खेळत होते पार. जसा असणार मीन म्हणजे असणार मासा पाण्यामध्ये खेळतो, पण त्याला पाण्याचा अंत लागत नाहीये, तसं मी असणाऱ्या या महाभारत रूपी असणाऱ्या कथेमध्ये खेळतोय, पण असणार मला असणार या कथेचा अंत लागत नाहीये. परी ते माझी चित्त भ्रांती, स्वामींनी केली असे परोती, प्रत्यक्ष पडून या हत्ती, दोन्ही कलेवरे दाखविली. पण माझ्या मनामधील असणारी चित्ताची भ्रांती, चित्ताचा संशय जो होता ना, तो स्वामी नाम असणाऱ्या वैशंपायन महाराज तुम्ही काय केलेला आहे, परोती बाजूला माझा संशय केलेला आहे, तर प्रत्यक्ष असणारे हत्ती पाडून माझा असणारा संशय तुम्ही काय केलाय, दूर केला, नुसतं बोलून केला नाहीये. म्हणून असणार खरंच तुम्ही धन्य आहात. जेथूनी मूळ संदेहासी, परी आवडी राहिली मम मानसी, त्याची कथा पुनरपी मजसी, सांगिजे ऋषे साध्यंत. जिथून मला असणारा संदेह निर्माण झाला, माझ्या मनामध्ये कथेविषयी आवड आहे, पण तिथं संदेह निर्माण झाला, जिथं संदेह निर्माण झाला का तिथून पुढची जी असणारी कथा आहे ती मला तुम्ही पुन्हा सांगा, अशी प्रार्थना त्या ठिकाणी करत आहे. ऐसे बोलोनी जन्मे जय, पुनरपी धरी ऋषींचे पाय, मग तो वैशंपायन ऋषी वर्य, बोलता होय तयासी. असं असणार राजा जन्मेजय बोलल्याच्या नंतर पुन्हा राजा जन्मेजयानं वैशंपायनांचे पाय धरलेले आहेत. त्यावेळेस वैशंपायन काय म्हणतात तर ऐका. अगा तो राजा युधिष्ठिर, बंधूचे दुःख करीत थोर, म्हणे मी ऐसे सहोदर आता कधी देखेन. ऐक म्हणले तुला सांगतो पुढची कथा. तो असणारा राजा युधिष्ठिर आपल्या भावांचं बंधूंचं असणार दुःख असणार करत होता. म्हणे मी ऐसे सहोदर, माझे असणारे एवढे चांगले सहोदर, एवढे असणारे माझे चांगले भाऊ चार चार, आता असणारे मला त्यांची कधी भेट होईल, अशा प्रकारे शोक त्या ठिकाणी महाराज धर्म करत आहेत. महाप्रतापी बंधू सरले, द्रौपदी सारखे रत्न गेले, आणि श्रीकृष्णाने आम्हा सांडिले, म्हणून पिटिले वृक्षस्थळ. महाप्रतापी असे असणारे आमचे बंधू, तेही असणारे कर्मे पांडव महापंथीची गेले, ते असणार महाराज चारीचे असणारे चारी बंधू या ठिकाणी गळालेले आहेत, त्यांचं पतन झालेलं आहे. द्रौपदी सारखं असणार रत्न महाराज निघून गेलेला आहे, आणि भगवान कृष्णाने ही आमची साथ सोडली, असं म्हणून वक्षस्थळ छाती पिटू पिटू त्या ठिकाणी राजा धर्म रडत आहेत. आणि गिरी ओलंघत नाना शोक असे करीत, आपापणा पाशीच तेथ दुजा कुणीच नाही पै. रडत रडत असणार ते पर्वत चढू लागलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शोक करू लागलेले आहेत. आप आपल्यालाच असणार मनाशीच बोलत आहेत, मनाला दूषण देत आहेत, दुसरं कोण त्यांच्या जवळ होतं, असं या ठिकाणी ग्रंथकार म्हणतायत. धर्मशोक करीत चालला, मग समजावी आपुल्या मनाला, म्हणे राहणे आहे कवनाला, ही मृत्यूलोकीची वसती. धर्म असणारा शोक करू लागला, रडू लागलेला आहे, पण रडता रडता पुन्हा आपल्या मनाला राजा धर्म समजावू लागले, अहो इथं कोणाला राहायचंय, कोण राहण्याकरता आलं सांगा ना. जो तो असणारा जाण्याकरता आला, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. जो असणारा कोणी राजा असेल, रंक असेल, फकीर असेल, सर्व असणारा महाराज जाण्याकरता आलेला आहे, इथं राहण्याकरता असणार कोणी आलेलं नाहीये. म्हणे राहणे आहे कवनाला, इथं असणार कोणी राहणार नाहीये, ही मृत्यू लोकाची असणारी वस्ती आहे, याचं नावच मृत्यू लोक आहे, तर इथं राहायला कोण आलेले, सगळे जायला आलेले आहेत, असा विचार राजा धर्म करत आहेत.
सर्व ही गेले चक्रवर्ती, अवतारा सारिखे नेनो किती, मग इतर मानवांची गती काय येथे वर्णावी. सर्व चक्रवर्ती राजे आतापर्यंत झालेले मोठमोठे राजे त्यांनाही जावं लागलं. मोठमोठाले अवतार महाराज येथे नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती. अवतार या ठिकाणी महाराज राहिलेले नाहीयेत. मग पुढे असणार माणसाची काय गती, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते म्हणे राम चिंतेत जावा. पुढे माणसाची काय गती आहे म्हणले. म्हणून असणार काय येथे वर्णावी, वर्णन करता येत नाही, माणसाचं काही खरं नाहीये असं राजा धर्म म्हणू लागलेले आहेत. मृत्यूलोकीचा व्यापार, मरणाचे साचार, रावण गेला निशाचार, 14 चौकडी राज्य जयाचे. अहो हा मृत्यूलोकीचा व्यापार, क्रिया, धंदा, उद्योग काय, मरण असे साचार. जो आलाय त्याला असणार महाराज मरावंच लागतं. जय गावीचा चंद्रुक्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, दुखले ओणी सुखाची अंगे सळेत जगाते, मंगळाच्या परिवरी सवेची पडे अमंगळाची पारी, मृत्यू उदराच्या परिवरे गर्भोगी वसी. माऊली ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. माणसाला असणार उदरामध्ये जीव आला की त्याच्या मागे मृत्यूही येतो हे माऊली म्हणतात. असा असणारा हा मृत्यू लोक आहे. इथं कोण राहणार आहे, रे राजा रावणासारखा ज्याला 14 चौकड्या राज्य होतं असा असणारा रावण त्या ठिकाणी गेलेला आहे. 99 सहस्र वरुषाचे आयुष्य होते दशरथाचे, सरता प्रमाण आयुष्याचे तूही गेला मरोनिया. 99,000 वर्षांचं आयुष्य राजा दशरथाला होतं. पण तेवढं आयुष्य झाल्याच्या नंतर त्याही राजा दशरथाला मरावं लागलं, त्याही राजा दशरथाला जावं लागलं. 1 अर्बुद 60 कोटी पहा, 9 लक्ष आणि सहस्र 10, 703 मास पहा, आयुष्य हिरण्य कश्यपास. हिरण्यकश्यपाचे आयुष्य किती होते, विष्णुदास नामा आपल्याला सांगतायत महाराज. 1 अर्बुद 60 कोटी पहा, 1 अर्बुद 60 कोटी 9,10,700 वर्ष आणि 3 महिने एवढं आयुष्य असणार हिरण्यकश्यपाला होतो. पण राहिला का तो, तेवढं आयुष्य झाल्यावर त्यालाही असणार जावं लागलेलं आहे. त्याचे सरताची आयुष्य मृत्यू आला असे तयास, राहणे नाहीच कवनास मृत्यू लोका माझारी. त्याचं आयुष्य सरल्याच्या नंतर त्यालाही मृत्यू आलेला आहे. इथं कोणालाच राहायचं नाहीये महाराज, सगळे असणारे महाराज इथं जाण्याकरता आलेले आहेत. 14 कल्पी मार्कंडेय पडे, ते रोमहर्षणाचे रोम झडे, त्याचे अंती निमिष मोडे, बकदा लभ्य ऋषीचे. 14 कल्प असणार एवढं आयुष्य कोणाला, मार्कंडेयाला. कल्पाचं गणित असणार, आता ओघाओघानं आलं म्हणून तुम्हाला कल्पाचं गणित मी सांगून जातो, ऐका. आपल्या माणसांचा 1 महिना, आपला 1 महिना म्हणजे पितरांची 1 दिवस रात्र. आपला असणार माणसाचं 1 वर्ष म्हणजे असणार देवांची 1 दिवस रात्र. माणसाचे 30 वर्ष म्हणजे देवांचा 1 महिना, आणि माणसाचे 360 वर्ष म्हणजे देवांचं 1 दिव्य वर्ष. असं असणार हे गणित आहे. आता माणसाचे 4,32,000 एवढं असणार आयुष्य जे सांगितलेलं आहे हे कलियुगाचं आयुष्य आहे बरं का. द्वापार युगाचं आयुष्य असणार सांगितलं 8,64,000 एवढं द्वापार युगाचं आयुष्य आहे. 12,96,000 एवढं त्रेतायुगाचं आयुष्य आहे. आणि 17,28,000 एवढं असणार वर्ष आयुष्य सत्ययुगाचं आहे. हे माणसाच्या वर्षानुसार याची गणना करायची बरं का. मग टोटल 4 युगाचे मिळून किती होतात, तर 43,20,000 एवढे असणारे 4 युगाचे मिळून माणसाचे वर्ष होतात. 43,20,000 एवढे असणारे जे वर्ष आहेत, एवढे वर्ष म्हणजे 1 महायुग किंवा यालाच असणार 1 चतुर्युगी असं म्हटलेलं आहे बरं का. 43,20,000 ही झाली 1 चतुर्युगी. अशा असणाऱ्या 71 चतुर्युगी झाल्याच्या नंतर किती होतं पहा, 30,67,20,000. कल्पाचा संधिकाळ सांगितलेला आहे 17,28,000.
त्यानंतर असणार मन्वंतराच्या 14 ज्या संध्या आहेत त्या संध्या सांगितल्या 2,41,42,092 सांगितलेल्या आहेत. पुन्हा संधी सहित एक मन्वंतराचं वर्णन केलेलं आहे 30,84,48,000 गणित सांगितलेलं आहे. 14 संध्या सहित 14 मन्वंतराचं गणित सांगताना 4,31,32,72,000 एवढं गणित सांगितलेलं आहे. कल्पाच्या संधी काळासहित 14 मन्वंतर म्हणजे एक कल्प, 14 मन्वंतर झाल्यावर एक कल्प होतो. मग एक कल्पाचं गणित किती 4,30,00,00,000 माणसाचे वर्ष म्हणजे असणार एक कल्प होतं. आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचा जेवढी दिवस तेवढीच रात्र ही आहे. मग ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती 4,32,00,00,000. ब्रह्मदेवाची रात्र किती 4,32,00,00,000. हे दोन्ही मिळून दिवस रात्र मिळून ब्रह्मदेवाची दिवस रात्र कितीची झाली 8,64,00,00,000 वर्ष माणसाची. ही ब्रह्मदेवाचा असणार महाराज काय झालेला आहे हे आयुष्य झालेलं आहे. ब्रह्मदेवाची एक दिवस रात्र ही झालेली आहे. म्हणून एवढं असणार हे गणित आहे. हे असणार काय आहे कल्प आहे. कल्प याला कल्पाचं गणित असं म्हणायचं. एवढं कल्पाचं गणित शास्त्रामध्ये आलेलं आहे. चला पुढं 14 कल्प मार्कंडेय पडे असं एक कल्प एवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस. आता जे गणित सांगितलं तर एक कल्प एवढ्याचा आहे. तर मग असे 14 कल्प आयुष्य असणार त्या मार्कंडेय महर्षीला आहे. पण ते मार्कंडेय महर्षी असणार शेवटी महाराज मरतात. त्याच वेळेस रोमहर्षण नावाचे जे ऋषी आहेत ज्यावेळेस मार्कंडेय ऋषी मरतात त्यावेळेस रोमहर्षण नावाच्या ऋषीचा फक्त एक अंगावरचा केस गळून पडतो. अंगावर केस 3.5 करोड असतात बरं का लक्षात ठेवा असं म्हणतात. तर ज्यावेळेस हे मार्कंडेय पडतात 14 कल्प आयुष्य भोगून त्यावेळेस फक्त अंगावरचा एक केस गळतो या रोमहर्षणाच्या अंगावरचा. आणि हे असणारे रोमहर्षण ज्यावेळेस मरतात त्यावेळेस असणार बकदालभ्याचं काय होतं ते पुढे वर्णन करतात पुढच्या ओळीत ऐका. निमिष बकदालभ्यास ते वडहंसाचे जाय पिस अंतपुरतायसियास एक श्वास भ्रुचंडीचा. असा असणारा जो रोमहर्षण आहे 14 कल्प आयुष्य भोगल्याच्या नंतर फक्त एक अंगावरचा केस ज्या रोमहर्षणाचा पडतो असे हे रोमहर्षण नावाचे महर्षी मरतात त्यावेळेस बकदालभ्याचा फक्त एक निमिष होतो. निमिष मिनिट नाही सेकंद नाही एक निमिष होतो. असा बकदालभ्याचा एक निमिष असा बकदालभ्य गेल्याच्या नंतर काय होतं तर महाराज म्हणतात की जे भ्रुशुंडी आहेत भ्रुशुंडी अंतपुरतायशी असं एक श्वास भ्रुशुंडीचा असं असणार निमिष बकदालभ्यास म्हणजे बकदालभ्य असणारे जे आहेत बकदालभ्याचा एक निमिष होतो त्यावेळेस रोमहर्षण मरतात. असे असणारे बकदालभ्य ज्यावेळेस जातात त्यावेळेस वडहंस नावाचा जो हंस आहे त्याचा असणारा एक पीस गळून पडतो. आणि असा असणारा वडहंसाचा एक पीस गळून असा असणारा वडहंस गेल्याच्या नंतर भ्रुशुंडी नावाचे जे महर्षी आहेत त्याचा फक्त एक श्वास होतो. पुढे ऐका. भ्रुचंडीचा होय जे अंत ते तो कुर्माचा दिवस म्हणत ऐसे तेही असती जात न राहे कुणी मृत्यूलोकी. अशा भ्रुशुंडीचा असणारा महाराज ज्यावेळेस अंत होतो त्यावेळेस कुर्म नावाचा जो अवतार आहे त्याचा असणारा एक दिवस होतो. असा असणारा ही गणना आहे. न राहे कोणी मृत्यूलोकी एवढी मोठी ही गणना आहे. या असणाऱ्या मृत्यूलोकामध्ये कोणीच राहत नाही. एवढं आयुष्य असलं तरी महाराज प्रत्येकाला जावंच लागत. सुंदर प्रकारे वर्णन बऱ्याच ठिकाणी केलेले. 28 युगे झाली कौरव पांडव गेले दादा नेनो किती 56 कोटी यादव गेले दादा कोणी पंथी आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहती. आणि का एक दादा ऐक माझे उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार धरित्री आकाश जाईल मग कैसा दिनकर. सुंदर प्रकारे असं वर्णन महाराज केलेलं आहे. म्हणून इथं जे आहेत हे सगळं असणार जाणार आहे. हे सगळे जाणार आहेत किती हे आयुष्य असलं तरी. म्हणून असणार माणसानं जास्त उतलं नाही पाहिजे. माणसानं असणार जास्त शोक नाही केला पाहिजे. नामदेव महाराज सुंदर म्हणतात अरे म्हणा सोसका करीशी किती हे तव वाया धन संपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती हे अवघड अंती जाय झणे. नामदेव महाराजांचा सुंदर अभंग आहे. असो अशा प्रकारे पुढे काय म्हणतात तर ऐका पुन्हा. ऐसी येथीची उत्पत्ती ब्रह्मा विष्णू रुद्र न राहती काळांतरे तेही सरती आकारली पंचभूते. असं या ठिकाणची महाराज ही उत्पत्ती असा हा मृत्यूलोक आहे. शेवटी असणार ब्रह्मा राहत नाही विष्णू राहत नाही रुद्रही राहत नाहीये.
कोणीच राहत नाही. आकारली पंचभूते, हे 5 महाभूत आहेत तेही असणारे शेवटी राहत नाहीयेत. जेथे राहणे नाही ऐसियासी, रुद्र न राहती काळांतरे तेही सरती, आकारली पंचभूते. जेथे राहणे जेथे नाही ऐसियासी, तेथे कोण पाडया जीवाशी. जिथं एवढे मोठमोठाले राहत नाहीत, जिथं उठ बुड तू तिथं शेळी म्हणती उठ दादा पाणी किती घे. जिथं उंट बुडतो तिथं शेळीनं कशाला बोलायचं महाराज. इथं एवढे मोठाले लोक जातात, तिथं बाकीच्यांचा काय पाड आहे. तेथे कोण पाड आहे आदिवासी. पाड म्हणजे थोरवी, मोल, मोठेपणा. ऐसे नाना परिमानसी, धर्म असे विचारित. धर्म राजा असं मनामध्ये वेगवेगळे अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी राजा धर्म करत आहेत. ऐसी कथा ती अद्भुता, रायासी ऋषी झाला सांगता, मग तो आश्चर्य मानून चित्ता झाला बोलता तयासी. अशी असणारी कथा महाराज ऐकल्याच्या नंतर रायाशी ऋषी झाला सांगता. त्या ठिकाणी महाराज जन्मेजय राजाला वैशंपायन सांगतात. आणि अशी कथा सांगितल्याच्या नंतर मनामध्ये आश्चर्य त्या असणाऱ्या जन्मेजयाच्या निर्माण झालं. तो असणारा आपला आश्चर्य, आपली शंका असणार त्या ठिकाणी बोलतोय. जी ऋषीवर्या ताता, तुम्ही आयुष्याचे सांगितले गणिता, परी येथे माझी चित्ता शंकासे उपजली. अहो ताता, हे महाराज, हे ऋषीवर्या, तुम्ही असणार मला हे आयुष्याचं गणित सांगितलेलं आहे. परी येथे माझी चित्ता, पण माझ्या असणाऱ्या मनामध्ये इथं असणार एक शंका निर्माण झालेली आहे. तेवढी मी विचारावी असं मला वाटत आहे. जरी म्या भयाने कुसावे तुम्हासी, तरी निवृत्ती नव्हे संदेहासी, तव तो म्हणे न भीता मजसी, सुचवी अर्थ जीवीचे. जरी म्या भयाने न पुसावे तुम्हाशी, जर मी भयानं तुम्हाला नाही विचारलं तर असणार माझा संदेह निवृत्त होणार नाही. तव तो म्हणे न भीता मजशी, सुचवी अर्थ जीवीचे. त्यावेळेस वैशंपायन म्हणतायत, राजा, मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नकोस. तुझ्या काय मनामध्ये ते मला असणार तू विचार. जिम्याने नतपणे एक पुसिले, ते तुम्ही साच करोनी दाखविले, हस्तीचे कलेवर पाडिले प्रत्यक्ष तुम्ही स्वामी आहात. जी मी आणे ते पण एक पुसेले, मी नेमतेपणानं असणार, न कळतेपणानं तुम्हाला मागच्या वेळेस असणार मनामध्ये संशय धरून एक गोष्ट विचारली, ती तुम्ही मला खरी करून दाखवलेली आहे. तुम्ही मला हत्तीचे असणारे कलेवर देह पाडून दाखवलेले आहेत. त्यामुळे असणार तुम्ही माझ्या शंकेचं निरसन करताल, यामध्ये माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाहीये. मग ऋषी म्हणे रायास, राया संदेह वाटती जे जीवास, त्याची समग्र सावकाश मज लागी विचारी तू. त्यावेळेस वैशंपायन म्हणतायत, राजा, तुझ्या मनाला काय संदेह वाटतो, तुझ्या मनामध्ये काय शंका आहे, मला सावकाश विचार, मला सावकाश सांग, नेमकी तुझी असणारी शंका काय आहे. तर अशा प्रकारे आदरानं वैशंपायन राजा जन्मेजयाला असणारी त्याची शंका विचारत आहेत. जन्मेजय म्हणे ऋषीवर्या, जे तुम्ही 14 चोकडिया राज्य सांगितले स्वामिया तया रावणाचे. मग ऋषी बोलायला लागलेला आहे. जन्मेजय म्हणतो, हे ऋषीवर्या, हे वैशंपायन महर्षी, तुम्ही जे 14 चौकड्या राज्य राजा रावणाला सांगितलेलं आहे, त्या राज्याविषयी मला तुम्हाला काही विचारायचं. राजा रावणाला 14 चौकड्या राज्य. आपल्या इकडे पंक्तीमध्ये एक म्हणायचा श्लोक प्रसिद्ध आहे, रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारिखे रत्न चोरोणी नेले, सीते सारिखे रत्न तुला पचेना, 14 चौकड्या राज्य तुला पुरेना. अशा प्रकारे एक आपला प्राकृत श्लोक पंक्तीमध्ये जेवताना म्हटल्या जातो बघा. त्या 14 चौकड्याचं गणित माप या ठिकाणी आपल्याला असणार आता सांगतायत, तर ऐका. तरी एक चौकडीसी काय गणितासे ऋषी, आणि दुसरी सेवेसी विनंत्यासे स्वामिया. माझा पहिला असणारा प्रश्न असा आहे, 14 चौकड्या राजा जन्मेजयाच्या मनामध्ये असणाऱ्या 2 शंका निर्माण झाल्या. पहिली शंका अशी आहे, महाराज, तुम्ही म्हणता राजा रावणाला 14 चौकड्या आयुष्य आहे, तर त्या 14 चौकड्याचं गणित काय आहे, 14 चौकड्या म्हणजे नेमकं काय आहे. मी काय अजून कोणत्या पोथीत पुराणात ऐकलं नाहीये.
तरी जरा मला असणाऱ्या चौद्या चौकड्या तुम्ही समजावून सांगा, असा माझा पहिला प्रश्न आहे. जी त्या मार्कंडेया लागून 14 कल्पायुष्य प्रमाण ऐसे कथिले असे आपण आणि अन्याचे अमर्याद. अहो तुम्ही असणार. पुन्हा माझा दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न 14 चौकड्याचा झाला, आता दुसरा प्रश्न माझा आहे, जे मार्कंडेय महर्षींना असणार तुम्ही 14 कल्प आयुष्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, तर ते मला पटलं नाही, जरा कसं तरी मला शंका वाटली. पुन्हा तुम्ही मार्कंडेयाचं 14 कल्प सांगितलं तसे सांगितलं, पण त्याच्या पुढं अन्य जे काही तुम्ही गणित अजून लांबेलं, बकदालभ्याचं वगैरे अमर्याद असं असणार आयुष्य सांगितलं, त्याविषयी मला जरा शंका वाटते, असं राजा जन्मेजय विचारतोय. चालतंय. तरी जयाचे आयुष्य परिमित आहा कल्पाहुनी निवाड दिसत परी महाकल्पांती होय समस्त प्रळय पंचभूतांचा. तरे जयाचे आयुष्य अपरिमित, तुम्ही असं आयुष्याचं वर्णन करताय, मार्कंडेयांचं सांगितलं, त्याच्या पुढे अन्यांचं अमर्याद सांगितलेलं आहे, पण महाकल्पाहुनी निवाड दिसत, हे महाकल्प जे आहे त्याच्यापेक्षा असणार हे मला निवाड दिसतंय. आता निवाड शब्दाचा अर्थ वेगळं होतो बरं का. महाकल्पाहुनी निवाड दिसत म्हणजे वेगळं दिसतंय, किंवा तिथला जो नि आहे तो कदाचित जर जास्तीचा असेल तर असं म्हणावं लागेल, महाकल्पाहुनी वाढ दिसत. मोठ्या कल्प जो आहे त्या कल्पापेक्षा मला हे आयुष्य मोठं दिसत आहे, असा अर्थ करावा लागेल. परी महाकल्पांती होय समस्त प्रळय पंचभूताचा, पण महाकल्पांतामध्ये सर्व असणाऱ्या भूतांचा प्रलय होतो. आता मी तुम्हाला कल्पापर्यंतचं गणित सांगितलं होतं बरं का, आता बोलता बोलता आता तुम्हाला महाकल्पाचं गणित सांगतो, ऐका. ब्रह्मदेवाची एक असणारी दिवस रात्र म्हणजे असणार काय आहे, तर एक कल्प सांगितलेला आहे ब्रह्मदेवाचा असणारा एक दिवस. तर 8,64,00,00,000 गुणिले 30 जर असणार आपण केलं तर मग निगत गणित किती, 2 निखर्व 59 अब्ज 20 कोटी माणसांची वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक महिना. आणि त्याच असणार पुन्हा आपण आता एक महिना किती झाला, 2 निखर्व 59 अब्ज 20 कोटी एवढा एक महिना ब्रह्मदेवाचा, आपल्या एवढ्या वर्षाचा ब्रह्मदेवाचा एक महिना झाला. मग आता त्याला पुन्हा या 2 निखर्व 59 अब्ज 20 कोटीला पुन्हा 12 न गुणायचं, म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 महिन्याचं आयुष्य निघेल, म्हणजे एका वर्षाचं. तर त्याचा गुणाकार केल्याच्या नंतर गणित काय येतं, 31 निखर्व 10 अब्ज 40 कोटी माणसांचे वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचं एक वर्ष. मग आता पुन्हा या असणारे 31 निखर्व 10 अब्ज 40 कोटी गुणिले पुन्हा असणार जर 100 केलं तर मग ते पुढे जे आयुष्य निघेल ते ब्रह्मदेवाचं असणार संपूर्ण आयुष्य. आता तिथं त्याची काय गणिती केलेली नाहीये पुढं, पण असं असणार हे जे आयुष्य आहे ब्रह्मदेवाचं, 31 निखर्व 10 अब्ज 40 कोटी गुणिले 100 एवढ्याने जे असणार मोठं आयुष्य ब्रह्मदेवाचं होतं, त्या आयुष्याला पर असं म्हणतात. पर ब्रह्मदेवाचं पूर्ण जे आयुष्य आहे त्याला असणार पर असं म्हणायचं. ब्रह्मदेवाचा या आयुष्यामध्ये ब्रह्मदेवाचं आयुष्य जेव्हा संपतं तेव्हा महाकल्प, त्याला महाकल्प म्हणायचं. त्यावेळेस ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्यावर महाकल्पांत होतो, त्याला महाप्रलय असं म्हणायचं. 5 प्रलय आपण पाहून गेलेलो आहोत, किंवा पुढेही आपल्याला ते चिंतन 5 प्रलयाचं येईल, त्यामधील महाप्रलय होत असतो. आता ब्रह्मदेवाचं कितवं वर्ष चालू आहे, आता ब्रह्मदेवाचं 51वं वर्ष चालू आहे आयुष्याचं. आपण असणार ज्यावेळेस संकल्प करत असतो, तर संकल्प करत असताना संकल्पामध्ये ब्राह्मण देवता म्हणतात, ओम विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणोन्ही द्वितीय परार्धे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे. हे जे द्वितीय परार्धे जे सांगितलेले आहे ना, एक पर आणि ते पर असणार महाराज अर्ध झाले. 50 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य होऊन ब्रह्मदेवाच्या आयुष्याचं 51वं असणार वर्ष चालू आहे, आणि 51व्या वर्षाचा पहिला दिवस ब्रह्मदेवाचा सध्या चालू आहे बरं का. असं असणार महाराज हे महाकल्पाचं गणित आहे. ब्रह्मदेवाचे 100 वर्ष म्हणजे असणार हे महाकल्प आहे, एवढं असणार महाकल्पाचं गणित आहे. पण महाकल्पांती होय समजतं, या महाकल्पामध्ये सगळेच महाराज लयाला जातात, पंचमहाभूताचाही प्रलय होतो, तेही राहत नाहीये. तर हे त्यावेळेस असणारे एवढ्या आयुष्याची माणसं नेमके त्यावेळेस कुठं असतात,
ते कसे राहतात ते मला तुम्ही सांगा. ते आता पुढे आपल्याला सांगतील, ऐका. तरी महाकल्पाचे अंती ते ऋषी कैसे राहती, याची माझी समस्त भ्रांती फेडावी त्वा स्वामिया. तरी असणार या महाकल्पाच्या अंती शेवटी असणार हे जे ऋषी आहेत ते कुठं राहतात, कसे राहतात, ही माझी भ्रांती आहे, संशय आहे, शंका आहे. एवढी तुम्ही माझी असणारी भ्रांती फेडा, संशय फेडा, शंका निरसन करा. अशा प्रकारे राजा जन्मेजय वैशंपायनांना प्रार्थना करतो. मग म्हणे वैशंपायन, परियेसी गाराया वचन, प्रसंगी त्वा उत्तम प्रश्न केलासी बा मज लागी. वा वा वा, शाबास शाबास जन्मेजया, काय उत्तम असा असणारा प्रश्न मला तू या प्रसंगामध्ये केलेला आहेस. केला सिबा मज लागे असं म्हणून शाबास की त्या ठिकाणी राजा जन्मेजयाला देऊ लागलेले आहेत. कृत त्रेता द्वापार कलियुग जाण, ही एक चौकडी चारी मिळवण, ऐशा 14 होता संपूर्ण, राज्य झाले रावणाचे. आता तुम्हाला पहिला प्रश्न मला 14 चौकड्याच्या विचारला ना, त्याचं सांगतो, ऐक. म्हणले कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग हे 4 युग मिळून एक चौकडी होते. 4 युग मिळून एक चौकडी होते. तर अशा असणाऱ्या 14 चौकड्या राज्य रावणाचं आहे. मग आता बघा, तरी 14 चोक किती होतील? 56. 14 चोक 56 म्हटलं की मग 56 युग एवढं असणार आयुष्य राजा रावणाला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर राया सांगतो एके सविस्तर, महाकल्पात जाण साचार, न राहणे बा कौनासी. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो, ऐक. राजा, तू आता महाकल्पाचं जे वर्णन निघालं, जे महाकल्पाचं गणित मी तुला सांगितलं, त्या महाकल्पामध्ये दुसरं कोणी राहत नाही, सर्व नष्ट होतं असं वैशंपायन सांगतायत. अगा महाकल्पांताच्या अंती चराचर प्रळयो म्हणती, तव हे ऋषी तत्व सिद्ध होती, ऐसे आहे जन्मेजया. अरे अग अगा महाकल्पांताच्या अंती, अरे राजा, महाकल्पाच्या असणाऱ्या शेवटी अंती असणाऱ्या ज्यावेळेस प्रळय होतो त्याला चराचर प्रळय असंही त्याला म्हणतात. त्यावेळेस हे ऋषी तत्व असणार तयार होतात, सिद्ध होतात. आणि काय करतात तर ऐका. आगामी मागे तुझ लागुनी, कथिली थोडी सृष्टीची उभवणी, आता आनंदमय करुणी, ऐके सृष्टी रचना विस्तार. अरे मी तुला असणार माग, अगा मी असणार तुला माग थोडी असणारी सृष्टीची उभवणी म्हणजे रचना, उत्पत्ती, उभारणी तुला थोडक्यामध्ये सांगितलेली आहे. आता आनंदमय चित्तानं आता असणाऱ्या सृष्टीची काही रचना, विस्तार वगैरे लय कसा होता तुला थोडा सांगतो, ऐक. अशा प्रकारे या ठिकाणी वैशंपायन म्हणतायत. जे जयापासून उत्पन्न होते, ते तयासी निपात होते, आप मुसळधारा वर्षते, तेव्हा जळमय पृथ्वी. जे ज्याच्यापासून जन्मत ते त्याच्यामध्येच असणार शेवटी विलीन होत असतं, बरं का. आता घटाचं उदाहरण आपण जर घेतलं, घट आहे, गाडग म्हणा, घट म्हणा. घट कुठून निर्माण होतो? घटाचं कारण काय? घटाचं कारण आहे माती. मग शेवटी तो घट जातो कुठं? मातीतच जातो. म्हणून जे ज्याच्यापासून निर्माण होतं ते शेवटी त्याच्यामध्येच जातं, हा असणारा नियम आहे. म्हणून आप मुसळधारा वर्षते, तेव्हा जळमय होते पृथ्वी. आता हे लय रूप चिंतन तुला सांगतो बघ. म्हणजे आता कसं कसं असणार हे होतं. आप म्हणजे पाणी, चांगला असणारा असा मुसळधार पाऊस पडतो, त्यावेळेस ही सर्व पृथ्वी जलमय, पाणीमय अशी होऊन जाते. पुढे काय तर ऐका. पृथ्वी जाय नासोन, मग जळमय हे संपूर्ण, ते जळमय होऊन असती जाण सर्व ऋषी. पृथ्वी असणार ज्यावेळेस महाराज संपूर्ण जलमय होते, सगळीकडे पाणी होतं, त्यावेळेस हे जे ऋषी आहेत ना, तव हे ऋषी तत्व सिद्ध होती, जे तयार झालेले होते का ऋषी, ते ऋषी काय करतात? तई ते जलमय होऊन त्यावेळेस ते पाणी स्वरूप असं होतात, आणि त्या पाण्यामध्ये, त्या पाण्याच्या प्रलयामध्ये ते ऋषी राहतात. अशा प्रकारे वैशंपायन सांगत आहेत. ऐसे ते ऋषी सकळ, जळी असता काही काळ, मग तेजाचा महाकल्लोळ अकस्मात उठे तेथे. असे असणारे ते ऋषी सगळे पाण्यामध्ये असताना तेवढ्यामध्ये आता एकाचा लय होतो, लय रूप निवृत्ती चालू आहे. तर मग त्या असणाऱ्या पाणी ज्यावेळेस जलमय पृथ्वी होती, त्यावेळेस अकस्मात असणार ते जे त्या ठिकाणी महाराज घालतो,
तेज असणारं त्या ठिकाणी तेजाचं प्रागट्य होतं, तेजाचं असणारं बाहुल्य त्या ठिकाणी निर्माण होतं. ते तेज शोखी जळासी तव ते तेजा सारिखे परियेसी नाश होय उदकासी तेज कल्लोळी अग्नीच्या. मग असणारं ते जे तेज आहे ते तेज काय करतं, ते तेज नावाचं अग्नी नावाचं जे पंचमहाभूतापैकी जे भूत आहे ते काय करतं, या पाण्याला सगळं शोषून घेतं महाराज ते तेज. त्यावेळेस असणारं ऋषी त्या पाणी स्वरूपाचा त्याग करून तेजोमय असे ते ऋषी होतात, तेज स्वरूप असणारे ते ऋषी होतात आणि त्या असणाऱ्या तेजामध्ये राहतात. त्यावेळेस असणारं महाराज ज्यावेळेस अग्नीचं असणारं बाहुल्य होतं अग्नी या तत्वाचं, त्यावेळेस सर्व असणारं पाणी नष्ट होतं आणि सर्व ठिकाणी महाराज अग्नी होतो. पुढे तेजाचे सरता संचित महावेग सुटे मारुत तयाच्या योगे तेज समस्त लोकोनिया जातसे. पुढे असणार तेजाच सरता संचित, तेजाचा कार्यकाळ. आता बघा हे जे आहे ना, या तेजाची उत्पत्ती जी आहे ही तेजाची उत्पत्ती वायूपासून झालेली आहे. म्हणून तेजाचे सरता संचित, तेजाचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर तिथं असणारा मोठा वारा सुटतो आणि वारा सुटल्याच्या नंतर त्या योगानं होतं काय, त्या योगे तेज समस्त लोपोनिया जातसे. तो वारा या तेजाचा असणारा त्या ठिकाणी नष्ट करतो, या तेजाला आपल्यामध्ये असणारा तो वारा सामावून येतो. पुढे तेजाचे निमता सर्व हुताशन अवघा वातची होय पूर्ण ते ते समस्त ऋषी जाण पवना सारिखे होती पै. मग सर्व असणारं वाऱ्यानं त्या ठिकाणी महाराज गिळून घेतल्याच्या नंतर त्यावेळेस असणारे सर्व ऋषी काय करतात की वायू स्वरूपाशी होतात, वाऱ्याचं स्वरूप असणारं धारण करतात. वायू स्वरूप होऊन ते पावना त्या वाऱ्यामध्ये ऋषी राहत असतात त्यावेळेमध्ये, असं वर्णन वैशंपायन सांगता येत. काही काळे पवना लागून ग्रस्त करी पै गगन मग त्या समस्त ऋषी कारण होणे प्राप्त गगन रूप. मग काही काळानंतर असणार त्या पवनाला त्या वाऱ्याला असणार महाराज गगन असणार गिळून घेतो, आकाश असणार गिळून घेतं, आकाशात विलुप्त असणारा तो वायू होतो. त्यावेळेस असणार महाराज ते ऋषी ते महर्षी असणार गगन स्वरूप धारण करतात, आकाश स्वरूप धारण करतात. नासोनी जाता सर्व पवन अवघेची जाण गगन मग काही काळ लोटून ओंकार ग्रासी गगनाते. त्यानंतर काही काळ असणार वारा होता, वाऱ्याला नंतर असणार गगनाने गिळलं, गगनाने गिळल्याच्या नंतर गगन असणार एकटं राहिलं. त्यावेळेस ओंकार असणार या गगनाला ग्रासून टाकतो. ओंकार सर्वत्र होता विस्तृत आकाशाचा होय निपात हे काळी ऋषी समस्त होती जाण तमोरूपी. मग ओंकार असणार सर्वत्र विस्तृत झाल्याच्या नंतर, सर्वत्र व्याप्त ओंकार झाल्याच्या नंतर आकाश काही राहत नाही, आकाशाचा निपात नाम नाश होतो. त्यावेळेस हे असणारे सगळे ऋषी तमरूपी असणार होतात. तम म्हणजे 3 गुण जे सांगितलेले, 3 गुणापैकी तमोगुणामध्ये तमोगुणाचं स्वरूप हे ऋषी मंडळी धारण करतात. निपात होता आकाशास तमची होय काही दिवस मग रजोगुण तत्काल नाश करीत सर्व तमाचा. आकाशाचा निपात झाल्याच्या नंतर बराच काळ असणार तमोगुणाचं असणार बाहुल्य असतं, तमोगुणाचं राज्य असतं. त्यावेळेस त्या तमोगुण स्वरूपामध्ये ते ऋषी असतात. मग नंतर तमोगुणाच्या नंतर रजोगुण असणार काय करतो, या तमोगुणाचा तात्काळ नाश त्या ठिकाणी करतो. तम जाता सर्व नासून मग अवघाची होय रजोगुण तव ते ऋषी संपूर्ण होती रजा सारिखे. तमोगुण असणाऱ्या त्या ठिकाणी नाश पावल्याच्या नंतर फक्त रजोगुण राहतो. मग रजोगुण राहिल्याच्या नंतर ते ऋषी त्या रजोगुणा स्वरूप असणारे धारण करतात, त्या रजोगुणासारखे असणारे होतात, असं वर्णन या ठिकाणी महाराज वैशंपायन सांगत आहेत. मग काही काळापर्यंत रजची अवघे असे सतत सरता तयाचे संचित सत्वग्रासी रजाला. काही काळपर्यंत रजोगुणाचं असणार महाराज बाहुल्य असतं. त्यानंतर काही काळात नंतर त्या असणाऱ्या रजोगुणाचा कार्यकाळ संपत आल्याच्या नंतर सत्वगुण या असणारा रजोगुणाला त्या ठिकाणी ग्रासू लागतो. रायातव ते सर्व ऋषी सत्वा सारिखे परियेसी
मग सत्व ते वस्तुसी मिळवणी जातसे. राजा ते असणारे सगळे जे ऋषी आहेत ते असणारे कसे आहे तर मिळून राया तव ते सर्व ऋषी सत्वासारिखे परियेसी. त्यावेळेस सर्व असणारे ऋषी मंडळी हे सत्व स्वरूप धारण करतात, सत्व गुणामध्ये असणार लीन होतात. आणि मग सत्व ते वस्तूशी मिळून या जातशे. नंतर तो सत्वगुण वस्तूमध्ये, वस्तुनाम कोण, आता वस्तू जिथं जिथं शब्द आला तिथं परमात्मा असा तो शब्द ग्रहण करायचा. ब्रह्म असा असणारा शब्द आता गीतेमध्येही आलेला विषय. एरवे सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू गामी. किंवा आचार्य भगवत पूज्यपाद आचार्य शंकराचार्यांनी ज्यावेळेस विवेक चूडामणीमध्ये सांगताना थोडा वेगळा प्रकारे पण वस्तूचा संबंध तिथं आलेला आहे. त्या ठिकाणी आचार्यांनी वर्णन केलेलं आहे की चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. तिथं जी वस्तू सांगितलेली आहे, ज्ञानेश्वरीमध्ये जी वस्तू सांगितलेली आहे, ही जी असणारी वस्तू म्हणजे ते परमात्मा आहे. मग हे सत्वगुण त्या परमात्म्यामध्ये असणारा लीन होतो. राया तव ते सर्व ऋषी मिळवण जाती वस्तुसी, ऐसे सरले पर्येसी वस्तुत्वाते. मग राजा ते सर्व ऋषी असणार त्यावेळेस वस्तू स्वरूप परमात्मा स्वरूप असणार होऊन जातात. आईशे सरले पर्येशी, सरले म्हणजे संपले, सरकले किंवा पुढं होणं, सरणं म्हणजे अशा प्रकारे ते पुढं पुढं सरतात. पुढं पुढं असणारे ते महर्षी त्या ठिकाणी जातात आणि त्या वस्तूमध्ये वस्तू स्वरूप होऊन राहतात. तरी पृथ्वी आप तेज वायू गगन आणि सत्वर तमो गुण, हे पूर्ण काळे करुण नासोनी जाती. ऐक म्हटले तरी पृथ्वी या तेज वायू गगन सत्व रज तम हे सगळं असणार काळानं काही कालांतरानं नाश पावणार आहे. हे राहणार असणार या ठिकाणी काही नाहीये. होता एकमेकांचा नाश किती काळ जाती बहुवस, वस्तुतेची अविनाश नित्य स्वरूप जाण. होता एकमेकाचा नाश. आता हे जे असणार एक एक तत्व एका तत्वामध्ये ज्यावेळेस लय पावत जातं का त्यावेळेस असणार किती काळ आणि किती वेळ जातो काही सांगता येत नाही. म्हणजे किती काळ जाती बहुवस, किती काळ जातो हे काही सांगता येत नाहीये. म्हणून हे सर्व नाश पावणार आहे. वस्तुतेची अविनाश तो परमात्मा, ती वस्तू ते ब्रह्म हे अविनाश स्वरूप आहे. अविनाश असं असणार हे ते ब्रह्म आहे. सच्चिदानंद स्वरूप असं असणार ते ब्रह्म आहे. ती नित्य स्वरूप जाण पा, ती नित्य आहे, अनित्य असं नाहीये महाराज. नित्य असं आहे, ते निकालामध्ये असणार ते आहे. त्याला असणारा कोणत्याही प्रकारे नाश असणारा त्याचा संभवत नाहीये. वस्तू नित्य असे सतत एकची ते नाही नासत, एरव घे मिथ्याभूत नासोनी जाय आकारले. वस्तू असणारी जी आहे ती नित्य आहे, सतत आहे, सारखी आहे, निरंतर आहे. आणि एकची ते नाही नासत. एकच गोष्ट तेवढी आहे की तिचा नाश कधी होत नाहीये. बाकी हे सर्व मिथ्या आहे, बाकी हे सर्व नाश पावणार आहे. जातशे ध्रुव मृत्यू, जे दिसतंय जे झालेलं आहे ते नाश पावणार आहे. किंवा नासोनी जाया कारले, जेवढं असणार दिसतंय हे सगळं असणार महाराज नाश पावणारे. यद द्रष्टम तद नष्टम, जे असणार दिसतंय ते नष्ट होणार आहे. किंवा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अवघाची आकार ग्रासियेला काळे, ते आकार ज्याला ज्याला आपल्याला दिसतो त्या आकारवान वस्तूला असणारा काळ हा गिळंकृत करत असतो. काळ महाराज आपल्या पोटामध्ये सामावून घेत असतो. म्हणून जे जे आकाराला आलेला आहे ते ते आतापर्यंत सर्व असणार नासलेला आहे. मग आकाराला येणारा नाशवान आहे, तर मग निराकार असा असणारा जो परमात्मा आहे, भगवान आहे, परमात्मा आहे, ब्रह्म आहे, त्याला असणारा कोणत्याही प्रकारचा नाश संभवत नाहीये. राया असो या उपरी जाण, होय सृष्टीचे निवारण, संहार उत्पत्ती आणि पालन, या परी नृपनाथा. त्याला कोणताही नाश नाहीये, आश्रय नाश नाहीये, परतः नाश नाहीये, स्वभावता नाश नाहीये. नाशाचे प्रकार 3 मला वाटतं विचारसागरामध्ये वगैरे आलेले आहेत. हे हा नाश असणारा त्याला कोणत्याच प्रकारचा नाहीये. असो सांगायचा मुद्दा, राया असं नाश रहित असं ते असणारं तत्व आहे. राया असो या परिजान, होय सृष्टीचे निवारण, अशा प्रकारे असणाऱ्या सृष्टीचं निवारण होतं. ही असणारी नष्ट होते किंवा दूर करण्यात येते. संहार उत्पत्ती पालन या परिनृपणाता, अशा प्रकारे नंतर काय होतो, लय होतो.
लय झाल्याच्या नंतर त्याच क्रमानं पुढे असणारी उत्पत्ती व्हायला सुरुवात आहे. पुन्हा असणार महाराज सृष्टी, उत्पत्ती, पालन, संहार, प्रलय, ह्या गोष्टी पुन्हा अशा क्रमाक्रमाने चालूच राहतात राजा. अशा प्रकारे या ठिकाणी महाराज वैशंपायन महर्षी राजा जन्मेजयाला सांगतायत. एव ऋषीची बोला ऐकोनी राव थोर संतोषला, मग म्हणे जी फेडिला संदेह स्वामिया. असं असणार ऋषीचं जे बोलणं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर राजाला आनंद झाला. वा वा महाराज, काय तुम्ही असणार मला सविस्तर वर्णन सांगितलं. आतापर्यंत मी बऱ्याच पोथ्या वाचल्या, बरेच ग्रंथ वाचले, पण मला काय कुठं हे असं चिंतन भेटलं नाही बरं का, कोणी सांगितलं नाही. पण महाराज तुम्ही असणार हे चिंतन मला सांगितलेलं आहे. राजाला आनंद झाला. मग म्हणे जे फेडीला संदेह स्वामी. महाराज माझ्या मनामध्ये ज्या ज्या शंका आल्या, जो जो संदेह आला, त्या सर्व शंकेचं निरसन तुम्ही केलेलं आहे. आता कथा सांगिजे पुढती, म्हणून राये केली विनंती. त्याची कथा श्रोत्या प्रती सांगेल नामा विष्णुदास. महाराज आता असणार पुढं मला कथा सांगा. पुढची कथा ऐकण्याकरता मी आतुर झालेलो आहे. म्हणून राये केली विनंती. राजा जन्मेजयाना अशी विनंती त्या ठिकाणी महाराज वैशंपायनांजवळ केलेला आहे. तीच असणारी आता कथा जी वैशंपायन राजा जन्मेजयाला सांगणार आहेत, तीच कथा मी विष्णुदास नामा तुम्हाला पुढच्या अध्यायामध्ये सांगतो असं म्हणतात. इथे श्रीमन महाभारते स्वर्गारोहण पर्व कथा षष्ठोध्याय गुडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.